मित्रांनो, आता आपण ज्या प्रॉपर्टीमध्ये थांबलो आहे तिथल्या होस्ट आहेत, त्या आपल्याला ही प्रॉपर्टी पूर्ण दाखवतील. आता आपण त्यांच्याकडूनच ही प्रॉपर्टी पूर्ण जाणून घेऊया. हा यांचा सर्वात मोठा एक रूम आहे, ज्याच्यामध्ये मचान नाम अच्छा मचान बोललं जातं याला. आणि त्याचबरोबर जर तुम्ही सोलो येत असाल एकट्याने तर यांच्याकडे रूमसुद्धा अवेलेबल आहे, ते सुद्धा आपण दाखवतो. तुम्ही ते सुद्धा बुक करू शकता. मित्रांनो, आता आपण ज्या प्रॉपर्टीमध्ये थांबलो आहे तिथल्या होस्ट आहेत, त्या आपल्याला ही प्रॉपर्टी पूर्ण दाखवतील. आता आपण त्यांच्याकडूनच ही प्रॉपर्टी पूर्ण जाणून घेऊया. भावनी मॅडम, भानवी मॅडम, सॉरी. हेलो गाइस, कैसे आप सब? ठीक आहे. जो एरिया जहाँ भैया बैठे हैं वो एक बर्ड वॉचिंग एरिया है. हाँ. लाइक वहाँ बैठते हैं और वहाँ पे सारे बर्ड्स वुड्स होते हैं. ये एक हमारी शॉप है जहाँ पे अगर आपको विंटर के क्लोथ्स चाहिए तो आप यहाँ से भी ले सकते हो कुछ. ओके. ये लोकल्स है नहीं ना? हाँ? लोकल्स से नहीं, लोकल से बनाया ऐसे कुछ नहीं नहीं नहीं. ओके. यहाँ पे हो जाएगा, उधर हो जाएगा, और ये हमारा कॉमन एरिया. लाइक अब चाहो तो यहाँ पे भी खा पी सकते हो, एंड गेम्स खेलने हैं गेम्स खेल सकते हो. ओके. योगा करना है योगा कर सकते हो, एवरीथिंग. और अपने से कुछ पेंट करना है, यू कैन डू दैट. ओके. हा यांचा कॉमन एरिया आहे. इकडे बसून आपण जसं आपण चिल आउट करतो थोडा वेळ, तसं आपण इथे बसू शकतो. सबसे बड़ा रूम है मचान. अच्छा. 5 पीपल. मैं लाइट चला देती हूँ. हा यांचा सर्वात मोठा एक रूम आहे, ज्याच्यामध्ये मचान नाम मचान. अच्छा मचान बोललं जातं याला. हो, ही मतलब ग्रुप के लिए रहेगा पूरा. डबल डेकर मचान है. अच्छा. यहाँ से जसं आपल्या कोकणात असं तसंच मातीचं घर आहे. गेरू लगाया है क्या? गेरू मिट्टी क्या है? मिट्टी. अच्छा. हा एक छोटाच रूम आहे, पण खूप मस्त आहे. ते एस्थेटिक असं बघून फॅमिली छोटी असेल त्यांच्यासाठी असं व्यवस्थित असं मेंटेन करून बनवलेलं आहे. तुम थेट या रूममधून आपल्या पूर्ण गेस्ट हाऊसमधून बाहेर पडल्या आपल्याला सनराईजचं दर्शन, सूर्य उगवताना बघायला भेटेल इथे. आणि त्याचबरोबर जर तुम्ही सोलो येत असाल एकट्याने तर यांच्याकडे रूमसुद्धा अवेलेबल आहे, ते सुद्धा आपण दाखवतो. तुम्ही ते सुद्धा बुक करू शकता. किती मस्त सजवलं आहे बघा यांनी. पूर्ण गाव मस्त आहे. 3 किलोमीटर वर आहे. काहीच नाही. बर्ड वॉचिंगसाठी तर खूप छान आहे. हां, थोडंसं वर याला थोडंसं हे होतं, पण त्यांचा पिकअप अँड ड्रॉपसुद्धा आहे, त्याच्यामुळे काय टेन्शन घ्यायचं नाही. आणि एकटं येणं असेल तर बघा डोमसुद्धा आहेत. आणि त्यांचं मी वेबसाईट टाकेन खाली, वेबसाईट किंवा इंस्टाग्राम हँडल, तर तुम्ही तिकडे जाऊन त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून थोडा वेळ जेवण बिवून झालं.
दुपारचा. आणि या गावात आता थोडा फेरफटका मारूया आपण. इथलं लोकल ॲक्च्युली कसं आहे जीवन आणि घरं कशी आहेत ती आपण बघूया थोडं फिरून. छोटे छोट्या ठिकाणी शेती केली आहे. जसं आपल्या कोकणात किंवा आपल्या महाराष्ट्रात जसं मोठ्या शेती असं तसं नाही. असं एक काच्या शेती केलेली आहे इकडे. कुठलं फुलं आहे जरा बघा. झेंडूचं फुलं आहेत जे ती शेतीचं झालं आहे ते. बर्ड वॉचरसाठी तर भारी जागा आहे इथं. एक नंबर. मी आत्तापर्यंत सकाळपासून जवळजवळ 7 ते 8 प्रकारचे बर्ड्स बघितले वेगवेगळे. रोड खाली जायचं आहे. खाली गेलो थोडा वेळ. 1-2 घरं दिसली. नंतर कुत्रा भुकायला लागला. गपचूप वर आलो. इथे पळायला पण जागा नाही. कुत्रा मागे लागला आता चुकून. आता वर चढून जेवावर आलं. ते पण जेवल्यानंतर जेव्हा जेवून बाहेर पडलो. बघू हे सनसेट पॉईंट असेल तर आपण सनसेट बघायला हवं. तर थोडा आराम करू. आज इकडेच फिरतो आहे होमस्टेमध्ये. उद्या इकडून पुढे 2-3 पॉईंट सांगितलेत तिथे जायचा प्रयत्न करू आपण. हे काय कैची धाम निमकरोळी बाबा माहिती असेल म्हणून. त्यांचा देऊळ आश्रम आहे इकडे. अजून 2 जवळजवळ आहेत ती पण फिरू. बघा किती दम लागला आहे. हा एवढं घनदाट जंगल आहे. दुपारी आता जवळ 2:30 वाजले तरी मला थंडी लागते. जॅकेट घालून फिरतोय मी. आणि जो मधून सूर्य किरण असे चेहऱ्यावर येतं ना. हा भारी स्पॉट. इतका भारी आहे पण एकटा फिरतोय त्यामुळे फोटो काढायला कोण नाही. फिरण्यासाठी नाही. मला वाटतं इथे 1-2 दिवस स्टे करायसाठी नक्की येऊ शकता. या फक्त स्टे करायला त्यासाठी जागा भारी आहे. फिरायला पण आहे. जवळच आहे सगळं. नैनिताळ हे ते सगळं जवळच आहे. पण बोलताना एक विलेज लाईफ एक्सपिरियन्स करायची असेल तर भारी आहे. दमलो. जाऊया आता वर जाऊया. थोड्या वेळानं परत येऊ. ते कुठले तरी भाजी पालेभाजी आहे. दाखवतो तुम्हाला. अशा छोट्या छोट्या प्रकारे शेती करतात. हा एक पॅच, त्या खालचा एक पॅच आणि त्या खालचा एक पॅच आणि हा कालच्या मसुरीचा एक पॅच. मसुरीची आठवण. केळी लागेल. केळी
घड बघ एवढा मोठा आहे की केळं बघ हे खायचं आहे की भाजीचं आहे ते समजत नाही. हे फळ आहे कुठलं तरी कडुलिंबू वाटतं पण काय माहिती नाही विचारलं पाहिजे. लिंबूसारखं वाटतं पण मोठं आहे एवढं आहे हाताने. कडुलिंबू आहे की काय लिंबूसारखंच वाटतं पण पिवळं पिवळं एकदम धम्मक. इव्हनिंगचं सिटिंग एरिया